भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. ह्या 2 अंड्यापासून मस्त चटणी बनवून दाखवणार आहे. अतिशय सुंदर ही चटणी लागते. ब्रेडबरोबर, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. आता काय करायचं आहे, यातला पिवळा भाग जो आहे ते काढून घ्यायचा आहे. फक्त वरचा पांढरा भाग आहे ना, तेवढाच घ्यायचा आहे. पिवळा ब्लग जर आपण वापरलो त्याच्यामध्ये चटणीमध्ये, तर त्या चटणीला वास येतो. म्हणून त्यातला ब्लग आहे तो बाहेर काढणार आहे. म्हणजे पिवळा जो भाग आहे तो बाजूला काढूया आणि पांढरा जो भाग आहे तो किसून घ्यायचा आहे. 2 अंडी इथं उकडलेली किसून घेणार आहे. तर तुम्हाला किती अंड्याची चटणी बनवायची आहे तेवढे तुम्ही अंडी शिजवून चटणी बनवू शकता. तर 2 अंडी 2 व्यक्तीसाठी पुरेसं आहे. आता चॉपरमधनं एक मिडियम कांदा बारीक करून घेऊ. आता हा कांदा बारीक झालेला आहे पहा. आता काढून घेऊ आणि गॅसवरती ह्या कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घालूया. जिरं मोहरी. आता जिरं मोहरी तडतडली त्याच्यामध्ये घालायचं आलं लसणाची थोडीशी पेस्ट, तीळ, पांढरे तीळ 1 चमचा घेतलेला आहे, कांदा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट घालूया अर्धा चमचा त्याच्यामध्ये. आणि मग आपण आता घालणार आहोत 1 मिरची. दोन्ही वापरलेलं आहे, लाल तिखट आणि मिरची दोन्ही वापरलेलं आहे. चटणी म्हणलं की थोडी झणझणीत तर हवीच ना, म्हणून हिरवी मिरची घातलीच पाहिजे. आता एक किसलेलं अंडं आहे ना, हे आता मसाल्यामध्ये घालूया आणि चिमटभर आता मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता गरमागरम ही अंड्याची चटणी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर. मस्त तुम्ही खाऊ शकता आता चपाती ब्रेडबरोबर. तेच अंड्याची पोळी, अंड्याची भुर्जी खाऊन जर कंटाळा असेल, एकदम नवीन रेसिपी करून पहा. आता काढून घेऊ डिशमध्ये. माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.